तर हाय गाईज, अजून एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी लई दिवसानं व्लॉग करायला लावले. तर आज आम्ही निघालो वन डे ट्रेकसाठी सातारा साईडला गुणवंतगड आणि दातेगडाला. तर आत्ता रात्रीचे 3-4 वाजल्यात आणि आम्ही आता इथनं निघालो दसरा चौकात नेहमीच्या स्पॉटला आणि तिथनं पुढं ट्रेक सुरू होणार आहे. तर चला. जाता जाता भावाचा जरा आलो एक चालते ओके. तर आता आमचं इथलं सगळं आवरून झाले आणि गाडीची पूजा वगैरे झाल्या आणि आता आम्ही बसाले डायरेक्ट. आणि या सरांनी जरा थर्ड ओढलाय, थर्ड मेंबर कामगार त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि सर काय येणारच नाही तिथे कामगार नाही तुम्ही तिथे मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. कॉन्क्रीट ओढणार मग ह्याला घेऊन जातात. त्यासाठीच बोलवले भावाला. आणि तिकडे मागे इंजिनियर आहेत. हे इंजिनियर आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे? काय नाही भावा, त्यांची पण तीच अवस्था आहे. त्यांना पण यायचं आहे पण येऊ शकत नाही. तिकडनी की यायला लागल्या बघा मोठी हस्ती. ते आता दिसणार नाही आपल्या कॅमेऱ्यात. ते जरा उजेडाचा विषय नाही, आपल्याला झूम नाही तेवढा. चला. तर आता आपण डायरेक्ट आलो पहिल्या गुणवंतगडापाशी आणि सगळे उतरायला आल्यात आणि आता आमचा ट्रेक सुरू होणार आहे. तर माग गाडी लावल्या आणि सगळ्यांचं आवरून झाले आणि पुढे गेल्यात. तर थोड्याच वेळात आता ट्रेक आमचा सुरू होणार आहे आणि हा वन डे ट्रेक असणार आहे. एक गुणवंतगड आणि एक दातेगड असा. तर बघूया काय काय मज्जा येते ह्या ट्रेकला. आणि थोडंफार ओळखीचं पब्लिक आहे त्यामुळे काय थोडा विषय नाही. आणि इथं फ्रेश व्हायला आलेत. ही गावाची कमान आहे बघा. आरती चालू आहे बहुतेक. इतर वेळी काय होते, एक दुपार नंतर मॅच होत्या, ते सकाळी ओळख व्हायच्या आधी माग कोण होतं जेवण झालं. आख वाचत पाणी हाय का तसं मी पण फोडलं असतं. हे कसं पडलं बघ रे. वा सगळं आता सपवा पाहिजे मग. अरे काय हाय तिचे पुढे वाटाल्या. सगळं होत ना का तुम्हाला पाहिजे का? टँकर भरून घे एकदा. थांब रे, ते टेस्टी झालं आजवर पितो. तू तर काय किती शेवटी मॅडम वर आलेले आहेत. आता जायचा रस्ता एकच आहे. आता मॅडम पहिला हो मॅडम तुम्हाला गरज आहे. तुला पण करत आहे कंप्लेंट बॉय. कमी पडले यात होत. थांब आपल्याकडे दुसरा एक देतो तुला. नाही यातलंच शेअरिंग करून पिऊया.
दे इकडं त्याची टेस्ट बिघडायला काय ते एक गोट द्या तरी सगळ्यांनी म्हणाले मालिक आमचं बी एक गुण तिकडं आहे तुमचं दिले पार लवकर पार होती रे. हा पूर्वी घाट होता, चिपळूणचा घाट म्हणतात त्याला. तर त्या घाटावर तो व्यापारी मार्ग होता, म्हणजे कोकणात बंदरावर उतरलेला माल काही आंबा मार्गे वर यायचा, इकडे गेला तर वरती पुण्या साईडला नाणेघाट मार्गे वर यायचा, आणि इथून जो मधला आहे कराड पाटण हा चिपळूण मार्गे वर यायचा. तर त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा फक्त टेहळणीसाठी, म्हणजे यावर राहायला कोण नसायचं, फक्त ड्युटी वाईज टेहळणीसाठी या ठिकाणी यायची. तर यावेळी फक्त राजवाडा वगैरे काय दिसून येणार नाही तुम्हाला. पाण्याचे टाके दिसतील, म्हणजे जेवढं मुबलक पाणी हवं आहे गडावर शिबंदीला किंवा ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत इथल्या मावळांना, तर तेवढ्याच दिसून येतील तुम्हाला. म्हणजे बुरुज नाही आहे. परत 2 ते 3 पाण्याचे टाके इथं आहेत. मोठा एक दिसेल इथे येताना दिसला असेल त्यावेळेस. आणि पलीकडच्या साईडला 3 पाण्याचे टाके आहेत. इकडे काय आपण जायचं नाही आता. खायला तर हापूसच नाही, आंबाच खायला नाही सीझन. तर आम्ही गुणवंत गडावरून आता उतरा लावले आणि गडावर जास्त काय बघण्यासारखं नाही आहे. थोडीफार माहिती होती ती शुभम सरांनी सांगितल्या, ती तुम्ही बघितलेच असेल. आणि आता आम्ही परत खाली निघालो आहे, जिथं आम्ही सकाळी फ्रेश झालेलो तिथं आवरणार आणि परत आम्ही इथनं आता गडावर दुसऱ्या गडावर जाणार आहे. तर बघत राहा, त्या गडावर जास्त अवशेष आहेत, मी तो बघितलेला आहे, तर तुम्हाला पण दाखवतो. चला. कसा आहे आंबा? 2 मस्त गोड आहे आंबा. भावानो, मग तुमचं माझ्या 17व्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत आहे. डूम डूम मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आम्ही बी आले, तुम्ही बी या. नाही ते दुसरं कुठलं रे. अरे जरा पब्लिकला शिकव की आंबा कसा खायचा असते. माउंटेन असा घ्यायचा, असा सोलायचा, कसं असा खायचा. माउंटेन शुभम कोल्हापूर ऍडव्हेंचर. जरा एकदा तर आत्ता पण आलोय दातेगडच्या पायथ्याला आणि उन्हात आपण चालत निघालोय. भरपूर ऊन आहे आणि इथं खायला करवांद. जाता जाता बदामाचं झाड आहे, सगळ्यांसाठी पाहिजे तुम्हाला. माणसं उभारल्यात खाली. मग कुठल्या ह्याला जास्त आहे बघा, ते धंदेत खाली घेऊन आपण. वाळल्यात ए बाबा खाली शील अंगाव. चला वाळल्यात. पुढच्या पिढीला काय ठेव की रे, आज का करायला तू? पुढची पिढी चांगली नाही आहे. नष्ट करायला पुढची पिढी चांगलीच नाही आहे मी म्हणते. तू असं नष्ट करायला तू खोद एक सर. ग्लेशियर पिघल के ए, जाए, डुबकी मरने की. शुभम सर याला खोद सरा कडने जरा. पॅन्ट काढ रे माझी. बस काय तू गेले मग तोडून टाकतेस काय खाली पाणी? मी येत नाही वर. जा मी येतो खाली, मला काटत होता. वर निघालीस का खाली आलीस? अरे पब्लिकला पण दे रे सगळ्यांना. पडू नको तू. आणि निघालाय वर गेलाय. त्या झाडावर थांब की येते. करवंद गाडाय. हळूहळू त्या पांड्या तोडून टाक रे. हे बघा देव माणूस. हॅलो माळ टाकलाय. मस्त रे. तर आत्ता आम्ही दातेगड चढून वर आलोय पूर्ण आणि इथं गडावर एक तलवारीच्या आकाराची विहीर आहे, ती मी तुम्हाला ड्रोन शूट मध्ये दाखवणार आहे. आणि एक गणपतीची मूर्ती आणि त्याला लागून हनुमानाची मूर्ती आहे, तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे.
सगळे पुढे गेल्यात, मी मागं थांबलोय कारण शूट करायचं होतं आणि सगळा दंगा होता म्हणून. इथं वारं पण भरपूर आहे आणि माकडं पण भरपूर आहेत आणि एवढ्या उन्हाचा ट्रेक करणं खरोखर अवघड आहे. तर चला आपण खाली जाऊया. पे क्या हो रहा है भाई, यहाँ पे क्या हो रहा भाई? माणूस काय करायला लागलाय? तर आता आम्ही जेवायला बाहेर बसणार होतो, खरं इथं माकडं भरपूर आहेत त्यामुळं आम्ही आता एका गुहेत बसलोय बारक्या. आणि बघा आम्ही उडी बसलो इथं. कसं आहे? एक नंबर. आणि आमचं ताट आहे आणि आम्ही बरोबर मूर्तींच्या समोर बसलोय. तर आत्ता दातेगड पूर्ण बघून झालाय सगळा आणि मी इथं ड्रोन शूट घेणार होतो. खरं इथं भरपूर वारा असल्यामुळं मी ड्रोन शूट काही घेतलेलं नाही. जे घेतले ते रीलसाठी इंस्टाच्या उभं घेतले शूट मोबाईलवर ते पण. आणि इथं जास्त काय नाही, एक तलवारीच्या आकाराची विहीर आहे मोठी, ती बघण्यासारखी आहे. आणि गणपतीची आणि हनुमानाची मूर्ती अशी दगडात कोरलेली आहे, म्हणजे अशी मोठा दगड आहे, त्यात जो किल्ला आहे त्याच्यावरच कोरीव काम आहे. आणि सगळं बघून झाले, सगळे पुढे गेल्यात आणि मी शूटसाठी थांबलेलो मागं, कारण मला रिकामं शूट घ्यायचं होतं, भरपूर गर्दीतलं शूट घ्यायचं नव्हतं आणि त्यामुळं मी मागं थांबले. आणि हा वन डे ट्रेक होता, त्यामुळं सकाळी गुणवंतगड आणि आत्ता दातेगड बघून आमचा झाला आहे. तर इथनं आम्ही जाणार आहे समाधी बघायला एक, जी इथनं एक अर्धा ते 1 तासाच्या अंतरावर आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि तुम्ही जर असं कुणीकडे जायचा प्लॅन करत असाल तर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की माहीत असेल तर जावा, नाहीतर कुणाला तरी माहीत असणाऱ्याला घेऊन जावा, कारण एकटं जाणं जरा काय म्हणतात, एकटं जाणं अवघड आहे, सोपं नाही जरा. त्यामुळे चला. काय रे? हो रे अभिदा. जांभळ बघा, जांभळ बघा हातावर काढलेले आहेत, पिकलेले आहेत. आणि आमचा माणूस निघालाय अभिदा झाडावर. काम येतो का? आता झाड सगळं रिकाम होणार आहे असं वाटायले आम्हाला. करवंद घेऊन जायचं भरपूर. साईडला जांभळ. जांभळ नव्हे, बरोबर खाली करवंद आहे, काट लागायला. देशी जुगाड. मागच्या पांदिवळे लागायला नको पण तुला काट. हान कसा आहे बंडा? भावानो, अभिदा झाडावर चढलाय. अभिदानं सगळी पिकलेली जांभळ आहेत, लहान लहान आणि एकदम गोड आहेत भावानो. आता ह्यात काढून घेऊया आपण. एकच मिनिट, चौऱ्या पकडे. कसा आहे? जांभळच जांभळ. तिथं वर एक डोक्यावर घ्या किती वाळली चांगला सोडायचं नाही. कसा आहे? कसा आहे मालिक? अच्छा तोला.
तर आत्ता आम्ही आलोय खाली आणि सगळे बसल्यात गाडीत आणि इथनं डायरेक्ट निघालो आता समाधीपाशी. तर चला. तर आत्ता आपण आलोय समाधीपाशी आणि ह्याच्या मागच हे डोंगरावर आहे बघा वसंतगड आहे हा जे तुम्हाला हे बुरुज दिसायला आहे. जमलंच तर आम्ही जाणार आहे तिथं. आता कसं मावशी अक्का अक्का बाबाले सरांनी स्ट्रॉ दे रे. यो पार्ट टाइम होता रे जरा जॉबवाला. स्ट्रॉ पाहिजे का लस्सी प्या भावासाठी भावासाठी स्ट्रॉ पाहिजे. स्ट्रॉ शिवाय चालत नाही. इकडे स्ट्रॉ दिल्या काय मागं दिल्यात काय स्ट्रॉ याला पण घे. स्वप्नील स्वप्नील कृष्णा लस्सी सबसे कातील. चला चला कोण राहिले काय परत मिळणार नाही. एकदाच मी येणार एकदा स्ट्रॉ दे की. अरे तुम्हाला लस्सी घे बाबा लस्सी दे बाबा. ये करा स्ट्रॉ घ्या स्ट्रॉ. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. यहाँ पे क्या हो रहा है भाई? यहाँ पे क्या हो रहा है भाई? गिरता रे सेटअप लागे ना गिरीत बस ना गेली. तुमचा चेहरा दाखवा जरा सर. उचल उचल उचल. जमते काय इकडे बघ. स्माइल दे स्माइल दे. इकडची इकडची उचल की ही इकडची ही उचलला नाही. आगा गा 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 एमआयडीसीचा जॅक जॅक तुटला जॅक जॅक. देवाला एक राऊंड. अजून काय आहे काय? लस्सी लागू लस्सी लागू.